चिकन सूप फॉर न्यू मॉम्स एपिसोड 2. एक वचन. मूल दत्तक घेणं यात एक पावित्र्य असतं. दत्तक घेणाऱ्या आणि त्यासाठी मदत करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या मनात हीच भावना असते, या मुलासाठी मी माझं आयुष्य देईन असंच त्यांना वाटतं. आपल्या रुबाबदार खुर्चीवर बसून जज माझ्याकडे एकटक बघत होते. तुझ्या मुलीला प्रेमाने सांभाळायचं, एक उत्तम संगोपन करण्याचं, पालकत्वाची जबाबदारी घ्यायचं वचन मला देशील? माझी 2-1 वर्षाची मुलगी माझ्या मांडीवर चुळबुळ करत खिदळली. मलाही तिच्याबरोबर मस्ती करावीशी वाटत होती. त्या क्षणाचं गांभीर्य लक्षात असून देखील मी गेले वर्षभर काय करत आहे असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न त्यांना विचारायचा मोह मला झाला. गेले वर्षभर आम्ही आमच्या मुलीला दत्तक घेण्याच्या संदर्भात कागदपत्राची पूर्तता करत होतो. आमची कौटुंबिक सामाजिक पार्श्वभूमी तपासली गेली, वैद्यकीय तपासण्या देखील झाल्या. या प्रवासातील शेवटचा टप्पा म्हणजे कोर्टातली आजची तारीख होती. 12 महिन्यापूर्वी मी आणि माझा नवरा दक्षिण चीनमधल्या एका सरकारी इमारतीत गेलो. तिथल्या एका खोलीत आम्ही आमच्या 11 महिन्याच्या मुलीला भेटणार होतो. तिला भेटायला, तिला दत्तक घ्यायला आम्ही आतुर झालो होतो. तिथे अनेक कुटुंब आपापल्या मुलांना भेटण्यासाठी जमली होती. त्या सगळ्या वातावरणात मला गरगरल्यासारखं व्हायला लागलं. माझ्यापासून हा देश म्हणजे अर्ध जग पार करण्यासारखं आहे. अशा ठिकाणी येऊन माझ्या 3 जणांच्या कुटुंबात एक मुलगी दत्तक घेऊन मी काय करणार आहे? माझ्या कुटुंबाचं स्थैर्य शाबूत राहील ना? माझ्या मनात तऱ्हेतऱ्हेचे विचार येत होते. माझ्या स्वतःच्या श्रद्धेचा आणि शेजारी बसलेल्या नवऱ्याचा आधार घेत मी उठले. चिनी आज्या एकेका बाळाला खोलीत आणत होत्या. त्यातलं माझं बाळ हातात येण्याची मी वाट बघत होते. आणखी एक न संपणारी प्रतीक्षा होती ती. तेवढ्यात माझ्या नवऱ्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती बघ तिकडे. माझी मुलगी तिला सांभाळणाऱ्या एका स्त्रीच्या हातात होती. त्या खोलीत प्रवेश करण्यासाठी ती रांगेत उभी होती. लांबूनही आम्हाला तिचे गोल गरगरीत मऊ गाल आणि तितकंसं मऊसूत जावळं दिसत होतं. आमच्या दुभाषी स्त्रीनं आम्हाला कागदपत्र मागितली. आम्ही थरथरत्या हाताने ती कागदपत्र त्यांच्या स्वाधीन केली. त्या दुभाषी महिलेने कागदपत्र तपासली आणि माझ्या मुलीसाठी बनवलेला घरगुती आयडेंटिफिकेशन टॅग तपासला. पुढच्या क्षणी जगातील सर्वात सुंदर मुलगी माझ्या हातात आल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या मिठीत ते कोवळं मौसूद बाळ विरघळल्यासारखं मला वाटलं. इतर रडणाऱ्या बाळांना तिने साथ दिली नाही, मी मात्र दिली. मला भावनावेगाने रडू फुटलं. तिच्या आजूबाजूला चाललेल्या कोलाहलाकडे ती डोळे विस्फारून बघत होती. तेव्हा तिच्या सुंदर चेहऱ्यावरून शांतपणे अश्रू ओघळले. मला तिला सांगावंसं वाटलं की बाळा, तू रडलीस तरी चालेल. उलट रडणं आरोग्याला चांगलं असतं. ते रडं कोंडून ठेवायची गरज नाही. आम्ही तिच्यापेक्षा खूप वेगळं दिसणारे अनोळखी लोक होतो. आमचा गंध, स्पर्श सगळंच वेगळं होतं. तिने आमच्यासारखे चेहरे यापूर्वी कधीच बघितले नसणार. त्यामुळे तिचा जीव घाबरणं साहजिकच होतं. आमच्यासारखेच इतर पालकही मंत्रमुग्ध झाले होते. आम्ही बसने हॉटेलवर आलो. तिथे पोहोचल्यावर आमच्या मुलीला तिचा सूर सापडला. इतर पालकाप्रमाणेच आम्हालाही बाळाची काळजी कशी घ्यायची याबाबत विशेष माहिती मिळाली नाही. अनाथालयात त्यांचा जो दिनक्रम होता त्याबद्दलच काय ती माहिती होती. आमच्या घरी 6 वर्षाचा मुलगा आमची वाट बघत होता. पालकत्व आम्ही अनुभवलं होतं. इतरांसारखे आम्ही नवखे पालक नव्हतो. तरी सुद्धा या मुलीच्या संदर्भात आम्ही नवखेच होतो. माझ्या मुलीच्या कर्कश रडण्यामुळे भांबावून जाऊन मी आहाराची बाटली तयार करून तिला पाजायला घेतलं, तर तिने त्याला स्पष्ट नकार दिला. मी पाश्चिमात्य पद्धतीने ते बनवलं होतं. तिला मात्र गरम आणि घट्ट आहाराची सवय होती. मी पुन्हा प्रयत्न केल्यावर मात्र तिने प्यायला सुरुवात केली आणि मला हायसं वाटलं. पुढे काही दिवस भावनिकदृष्ट्या अतिशय घालमेलीची होते. तिला आपलंसं करायला आम्ही तिच्याशी खेळलो, तिच्यासाठी गायलो, नाचलो, सगळं काही केलं. हळूहळू ती आपल्या कोशातून बाहेर येऊ लागली.
सुरुवातीला आम्ही जेव्हा बाहेर पडत असू तेव्हा चिनी बायका तिला घेण्यासाठी पुढे व्हायच्या. आमची छकुलीही लगेच त्यांच्याकडे जायची. बहुतेक ओळखीचे चेहरे दिसल्यावर तिला हायसं वाटत असावं. पण एकदा हॉटेलमधल्या चिनी कर्मचारी महिलेनं तिला घ्यायला हात पुढे केला तर तेव्हा तिने माझ्या कुशीत तोंड वळवलं. जणू तिला सांगायचं होतं, मी माझ्या आईकडे आहे, मला नाही यायचं. त्या क्षणी माझ्या हृदयात कळ उमटली. तिला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायला वेळ लागणार असला तरी माझ्या कुशीतल्या या बाळानं माझ्या हृदयाचा पूर्णपणे कब्जा घेतला होता. मी माझ्या मुलीच्या प्रेमात अखंड बुडाले होते. एका आठवड्यानंतर सरकारी कागदपत्रांची पूर्तता आणि इतर गोष्टी पूर्ण झाल्यावर आम्ही मायदेशी परतलो. तिथे आमचा मुलगा आमची वाट बघत होता. आमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आमच्या कुटुंबाचा घटक असलेल्या छकुलीची ओळख करून द्यायची होती. नशिबाने त्या सुमारास ख्रिसमस होता. आम्ही तिला प्रेझेंट कसं उघडायचं ते दाखवलं. बर्फाची ओळख करून दिली. तिने पहिल्यांदा चिरिओचा आहार घेतला आणि ती पप्पा म्हणायला शिकली. आम्ही तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. ती पावलं टाकायला शिकली. त्यानंतर निमोनियाने ती आजारी पडली तेव्हा मी रात्र जागले. हळूहळू ती घरभर फिरू लागली. तिला स्वयंपाकघरातील कपाटं उघडता येतात हा शोध लागला आणि तिने कपाटं रिकामी करायला सुरुवात केली. हळूहळू ती एक गोष्ट शिकत होती. संगीताच्या तालावर नाचायची. तिच्या भावाबरोबर लपंडाव खेळायची. समज वाढल्यावर स्वतःला काय हवं नको तेही तिला कळायला लागलं. मनाविरुद्ध झालं की ती थयथयाट करायची. समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर पाणी उडवून खिदळायची आणि पार्कमध्ये झोके घेत आनंदून जायची. अशा प्रकारे ती आमच्यात सामावून गेली, आमचा एक भाग बनून गेली. एका वर्षानं जजच्या समोर आमच्या हातात सामावलेल्या, आमच्या मनात घर केलेला छकुलीचा आम्ही स्वीकार केला. ती आमची असल्याची ग्वाही दिली. एक पालक म्हणून आम्ही तिला जीवापाड सांभाळायचं वचन दिलं. लाख वेळा आम्ही हेच म्हणू, ही लाडकी आमचा अविभाज्य भाग आहे. तिला प्रेमाची ऊब द्यायला आम्ही कधीच कमी पडणार नाही.